बँक ऑफ बडोदाचा आज वाढदिवस. बँक ऑफ बडोदा किंवा ही भारतातील BOB ही दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँक आहे. याची स्थापना 20 जुलै 1908 रोजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केली आहे. या बँकेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. बँकेचे मुख्यालय वडोदरा, गुजरात येथे आहे, तर कॉर्पोरेट कार्यालय मुंबई स्थित आहे. सेवा ही बँक बचत खाते, मुदत ठेव, एफ.डी, कर्ज, क्रेडिट कार्ड आणि विविध डिजिटल बँकिंग सुविधा पुरवते. जागतिक उपस्थिती. भारताव्यतिरिक्त जगभरातील अनेक देशांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत. बँक ऑफ बडोदाचे मालक कोण आहेत? 2021 मध्ये भारत सरकारकडे बँकेच्या एकूण पेड अप इक्विटीपैकी 63.97% हिस्सा आहे आणि सार्वजनिक शेअर होल्डिंग 36.03% आहे, जे किरकोळ गुंतवणूकदार, कर्मचारी, बँका आणि वित्तीय संस्था, FII आणि NRII, म्युच्युअल फंड, विमा कंपन्या आणि इतरांकडे आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक श्री तुकाराम सुतार यांनी. मी संजय विठ्ठल देसाई, शिपूर ग्रामपंचायत माझे डेप्युटी सरपंच. तर आज शिपूरमधील आमची बडोदा बँक, या बडोदा बँकेचं रोपटं सयाजी गायकवाड यांनी बडोदामध्ये लावलं. त्या रोपट्याची फांदी शिपूरमध्ये, आणि त्याच्याच वर्धापन निमित्त वाढदिवसानिमित्त मला इथं बोलवलं होतं पूजेसाठी. तर त्याचा आज 119वा वाढदिवस. तर ह्या शाखेमध्ये आमच्या गावच्या सर्व कर्मचारी किंवा शाखा त्या सगळ्यांचं सहकार्य आणि वाढता गावातील सर्व नागरिकांना. सर, शिपूर गावामध्ये बँक ऑफ बडोदा आहे. तर बँक ऑफ बडोदा आल्यापासून तुम्ही स्वतः डेप्युटी सरपंच होता, तर तुम्हाला गावातील बदल काय झाला आहे असं वाटतं? गावातील वयस्कर किंवा स्त्रिया यांच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट, कारण आमच्या गावात बँकच नसल्यामुळं एरंडोलीला किंवा बेळंकीला जावं लागत होतं आणि त्यांची सोय होत नव्हती, पैसे ठेवणे किंवा काढणे काही असेल तर. पण गावात बँक झाल्यापासून सगळ्या लोकांना त्याची भरपूर सोय झालेली आहे आणि त्याचा लाभ मिळाला आहे. आणि बँकेतील सर्व कर्मचारी आणि सर्व लोकांच्याकडून सर्व नागरिकांना त्याचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळत आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी मानतो.